ऑफिशियल सर ऑफिस चंद्रोजी सर योगेश उर्फ बुंदा दाभोलकर हे दोन्ही पंच मैदानामध्ये पोहोचले. इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय आणि गोलंदाजी मार्कवर एस के जॉगिंग क्रिकेट संघाचा गोलंदाज रोड एंडकडनं सुरुवात करेल. पहिल्या षटकाला पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक. राकेश सज्ज झालाय. अनुभवी गोलंदाज, भरपूर टेनिस क्रिकेटचा, ढेर सारा असा लेदर क्रिकेटचा अनुभव त्यांच्याकडे आहे. ते सज्ज झालेत ते राकेश आमच्या मान्यवर कक्षाच्या दूरकडनं रोड एंडकडनं पहिलं अनिवार्य पॉवर प्ले षटकाला. पण हल्लीच्या सत्रामध्ये सुंदर क्रिकेट ज्याच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. डाव्या हाताचा शैलीदार फलंदाज सुजित नानसे सज्ज झालाय आमच्या स्ट्रायकर एंडला. नॉन स्ट्रायकर एंडला अप्पाली आप्पा या नावानं भरपूर तो प्रसिद्ध आहे. अप्पाली कलंगुटकर सज्ज झालाय. सुचित सज्ज झाला स्ट्राईकला डाव्या हाताचा. या जोडीवर दारोमदार आहे गा गणपती वाडिया सोबत क्रिकेट संघाची. आल्या आल्याच मोठा फटका फटका फसलाय की काय नो मॅचला चेंडू विसवला गेला. पहिलं झेल टिपणीमध्ये प्रतीक्षा होती क्षेत्ररक्षकाची एस के जोगेकर क्रिकेट संघाच्या क्षेत्ररक्षकाची आणि त्यानंतर एका फटक्यानं चौकारानं आघात केलाय. सुजित नानसेनं मैदानावर फटकेबाजीला सुरुवात केली आहे. समोरचा चेंडू होता त्याला चौकारासाठी या ठिकाणी बघायला मिळालंय. 4 या धावसंख्येनं खातं खोललंय. आडव्या बॅटनं सुजित नानसेच्या स्लॉट मधील चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने बघायला मिळाला आहे. चेंडू गेलाय सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. हा आक्रमण करणारा खेळाडू आहे. विस्फोटक फलंदाज आहे गणपती बोलसरेम क्रिकेट संघाचा. आणि अनुभवी गोलंदाजावर जो उभरता सितारा वझरीम गावासाठी क्रिकेट खेळत असताना सुचित नानसेनं काय फटकेबाजीला सुरुवात केली आहे. 2 चेंडू 10 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. सुचित नानसे हा ह्यासाठी खूप भरपूर प्रसिद्ध आहे. 11 फटक्यांसाठी. फुल टॉस पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न पण नॉन स्ट्रायकर एंडकडे नकार दिलाय. कारण हलक्या हाताने खेळायचं होतं. वाईट यॉर्कर करायचं होतं. राकेशला थोडंसं हवेमध्ये ठेवलं चेंडू फिंगर रोल केले होते. मोठा फटका मारण्याने धन्यता नाही केली आहे. मात्र हलक्या हाताने खेळत त्याने धन्यता मानली आहे. निर्धाव चेंडू 3 चेंडूंचा खेळ समाप्त. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा शॉर्टम पुलचा एक सुंदर फटका आपल्याला बघायला मिळतोय. सुचित ऑन फायर डीजे संदीप बजाव. 17 धावा धावपलकावर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. षटकाची संगत करणारा अंतरिम चेंडूचा खेळ बाकी आणि संघाचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू संघाचा ट्रम्प कार्ड अप्पल कलंगुटकर हा सज्ज होईल स्ट्रायकर एंडला. 17 धावा धावपलकावर पहिलं षटक थोडंसं लांबवलंय. महागडं झालंय राकेशचं. सुंदर फटकेबाजी आपण पाहतोय.
डोक्यावरून केलेला चेंडू कव्हरच्या चौकारासाठी फटका निकलच्यानं सुरुवातच चौकारानं केली, शेवट मात्र चौकारानं पण हे चेंडू शेवट करूया. हे इरादे पक्के केले होते गणपती वॉरियर्स वझरीम क्रिकेट संघानं आणि चौकाराची लयलूट करणारी केली षटकारांची आतषबाजीची सुजित नानसे ते 4 या धावसं केलं. अप्पालीनं आपलं खातं खोललंय. पहिल्या षटकाचा पॉवर प्ले षटकाचा खेळ समाप्त होत सांघिक धावफलकावर जो पाया मजबूत करायचा होता तो पाया मजबूत केला जातोय. गणपती वॉरियर्स वझरीम क्रिकेट संघाच्या कोट्यातून आपल्याला बघायला मिळत आहेत धावफलकावर धावा. त्या मात्र 21 धावा धावफलकावर. एस-के जॉगिंग क्रिकेट संघ सुरुवातीला कुठेतरी या ठिकाणी मात्र गोलंदाजीवर प्रभावशाली फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. दबाव आणलाय फलंदाजीनं सुचित नानसेनं आपली कलंगूट करणं आणि दुसऱ्या बाजूनं कमबॅक करायचं असेल तर टिचून गोलंदाजी करायची आहे. इथून पुढे 4 षटक आहे. 4-5 षटकातच आम्ही 60वी 65वी गाठणार. हा धावफलक सिद्ध करतोय सुरुवातीला गणपती वॉरियर्स वझरीम क्रिकेट संघ. पण प्रतिस्पर्धी संघ पहिल्या षटकात जरी 21 धावा निघाल्या त्यानंतर आम्ही रोखून ठेवणार. ही टीम मीटिंग नंतर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज झालाय आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडनं. एस-के जॉगिंग क्रिकेट संघाचा हा गोलंदाज बघायला मिळतो आपल्याला. महेश आपल्याला बघायला मिळतोय. हलक्या हाताने घेऊन काढलाय. सन्मान दिलाय. कारण एका बाजूला विचार केला या एंडनं वारा थोडासा अप्पालीला आहे. मोठे फटके अप्पाली खेळेल. अप्पालीनं स्ट्राईक घ्यायची आहे. बोथ एंडनं खेळून क्रिकेट स्पर्धा आहे. फटकेबाजी अप्पालीकडे संधी द्यायची आहे. एका बाजूला असं डाव सावरायचाही इरादे स्पष्ट केले सुचेतनं. चांगल्या चेंडूंना सन्मान करायचा आहे. यानंतर एस-के जॉगिंगला पूर्णतः कमबॅक करावं लागेल. गोलंदाजांना एक सुंदर गोलंदाजी करत रोखून ठेवावं लागेल. प्रामुख्यानं सुरुवातीचा गोलंदाज तो अनुभवी गोलंदाज राकेश हा 21 धावा खर्च करतोय. त्यानंतर धावसंख्येला रोधक लावणारी गोलंदाजी ही उर्वरितच्या गोलंदाजांना करावी लागेल. यासाठी गोलंदाज सज्ज झालाय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं मान्यवर कक्षाच्या महेश आपल्याला बघायला मिळतोय. सुंदर चेंडू आपल्याला बघायला मिळते. औष्टिकच्या बाहेरचा चेंडू होता. पंचांनी गोलंदाजाला दंडात्मक केलंय. अवांतरच्या स्वरूपात सांघिक धावफलकावर 1 या धावसंख्येनं धावफलक पुढे सरकलाय. 23 धावा धावफलकावर. धावा बनल्या बेबड्यात गणपतीवर मुस्लिम क्रिकेट संघासाठी संयमी खेळी त्यानंतर आक्रमण फटकेबाजी आपल्याला बघायला मिळाली. खोलवर टप्प्याचा चेंडू अप्पालीची धोक्याची घंटा मी म्हणेन झेल बनवायचं होते. हे झेल बनले असते. एकेरी धावसंख्येची पावलं पण दूर धावसंख्येकडे टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही चोरटी धाव आपल्याला बघायला मिळाली. धाव घेण्याचा इरादाच नव्हता. अप्पालीने सुरुवातीला आशा अपेक्षा सोडल्या होत्या. त्याला म्हटलं झेल होतोय. त्यानंतर 2 धावा बनल्यात. मी म्हणेन सुजित नानसेचा पण सुरुवातीला झेल होता. कारण हे झेल बनवायचे आहेत. कठीण झेलाचं रूपांतर सोप्या झेलामध्ये करणे म्हणजे क्रिकेट आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू बघायला मिळालाय. एकेरी धावसंख्येनं स्ट्राईक रोटेट होईल. एक न सांघिक धावफलकावर आपल्याला बघायला मिळतोय तो मात्र 26 धावा धावफलकावर. 26 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतो. दोघांना पण संधी होती झेल टिपण्याचे. जॉगे क्रिकेट संघाला हे झेल बनवायचे होते. ही ताकद लावायची आहे. कारण हे 2 खेळाडू जर मैदानामध्ये शेवटच्या षटकापर्यंत राहिले तर सर्वाधिक धावफलक आजच्या दिवसातील बघायला मिळेल का? हे चित्र तर स्पष्ट झालंय. खोलवर टप्प्याचे चेंडू सुंदर गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली आहे. महेशच्या माध्यमातून रोखून ठेवले. सुरुवातीपासूनच जखडून ठेवलेले चेंडू आपल्याला बघायला मिळाले आहेत. एक संधी उपलब्ध झाली होती या षटकामध्ये. राकेशच्या पहिल्या चेंडूवर पण संधी होती. ते झेल बनवायचं होतं. क्षेत्ररक्षकांनी चेंडू अडवण्यास सुरुवातीला धन्यता मानली होती आणि ती धन्यता नसून प्रतिस्पर्धी संघाला ते जीवनदान बहाल होत. सांघिक धावफलकावर आपल्याला 27 धावफलकावर बघायला मिळत आहेत. 4 चेंडूंचा खेळ समाप्त आपल्याला पाहायला मिळतोय. 27 धावा धावफलकावर. बैठा फटका घुटण्यात एक सिक्सर देखवाला फटका डोलवायचा होता अप्पालीला. हलक्या हाताला त्याला घेऊन काढलाय कारण सकटलेला चेंडू खोलवर टेपाय चेंडू होता. पूर्ण लेनचा बॉल होता. त्याला दिशा दिली आहे.
एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 28वा धावफलकावर धावसंख्येला रोधक आता थांबवलंय कुठेतरी, पण प्रतिस्पर्धी संघानं प्रामुख्यानं गोलंदाजा महेशची गोलंदाजी ही निर्णायक गोलंदाजी आहे आपल्या दोघांसाठी आणि निर्णायक गोलंदाजीला निर्णायक फटकेबाजी एकेरी धावसंख्येची लहर करणारी आपल्याला बघायला मिळाली. 28वा धावफलकावर आपण पाहतोय ढबाचा सूचित सज्ज आला स्ट्राईकला, त्याला सुरुवातीला सैरावैरा करून सोडलाय. खोलवर टप्प्यात चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी मात्र पंचांकडे या ठिकाणी अपील केली आहे. अवस्था अंपायर पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी घेतलेली आहे. रमेश उर्फ गांगुलीचं काम आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये वाढेल. तिसरे पंच या ठिकाणी आम्हाला सांगतील फलंदाज आपलं पॉपिंग क्रीज पासून दूर आहे. पुढे सहसा फटका टोलवायचा होता, यष्टीरक्षकानं डायरेक्ट या ठिकाणी मात्र हिटर केलाय. बघूया टेनिस क्रिकेट डॉट इनची टीम जोडली आहे. सर रमेश आंदुर्लेकर शेवटच्या क्षणापर्यंत आपण या ठिकाणी मात्र सुजित नानसेची शेवटच्या क्षणाला धोक्याची घंटा वाजते की चित्र असं स्पष्ट झालं होतं. तिसऱ्या पंचाची या ठिकाणी मात्र खूण आली आहे. नॉट आउट. पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे, पण सुंदर यष्टीरक्षण आपल्याला बघायला मिळालं. एक सेकंद जर इकडे तिकडे थोडस झाला असता सूचित, तर त्याला नमस्कार करावा लागला असता. सुंदर गोलंदाजी कमबॅक करणारी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. महेशच्या माध्यमातून 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर सांघिक धावफलकावर प्रति षटकामध्ये 14च्या सरासरीनं 28 तबा तर बनल्या सुरुवातीला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. रोड एंड कडनं तो सुरुवात करेल गोलंदाज प्रितेश आपल्याला बघायला मिळतोय. सुजितचा फटका चौथा पंचांकडे अवस्थॅट अंपायर अपील बघायला मिळालाय. एक बाईच्या स्वरूपात एकेरी धावसंख्या आपण पाहतोय. एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 29. वाईट यॉर्कर काढण्याचा प्रयत्न होता. अवधच्या स्वरूपात सांघिक धावफलकावर वेगावर स्वार होऊन रफ्तार का सौदागर बनला जातोय. तो मात्र रोड एंडकडनं प्रितेश आपल्याला बघायला मिळतोय. एकेरी धावसंख्येनं 30 धावा धावफलकावर. अवस्थॅट अंपायर पण पंचांनी समोर 2 हात समांतर केले आहेत. वाईट बॉलचा इशारा आपल्याला बघायला मिळतोय. मिस टायमिंग फटका आहे. क्षेत्ररक्षक सर्व दूर आहेत. गोलंदाज स्वतः येतोय. 2 क्षेत्ररक्षकाला नो मॅचला चेंडू विसरला. एक धावसंख्येची पावलं ही दूर धावसंख्या डायरेक्ट हिटसाठी या ठिकाणी प्रयत्न आला होता. तिने ऑफिशियल्स पंच भरपूर टेनिस क्रिकेटचा अनुभव असलेले पंच सुंदर पंचगिरी स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळते. तिन्ही पंचांची या अगोदरच्या चेंडूवर विकेट किपरचा अवस्था पंचांकडे मात्र अपील बघायला मिळालं. त्यानंतर चतुराई नटलेले पंच समोर मुंद दाभोलकरांनी 2 हात समांतर केले होते. पंचांनी सांगितलं लेग अंपायरना चेंडूफळी आदळले गेले मैदानाला. त्यामुळे मात्र एका बाजूनं पहिल्या प्रयत्नात चेंडू थोडंसं दुरून गेलाय आणि वाईट बॉलची खूण आली आहे. सुंदर फटका बघायला मिळाला. आडव्या बॅटला सुजित नानसेचा खोलवर टप्प्यात चेंडू कमबॅक करणारी गोलंदाजी एस की जॉगिंग करणं सुरुवात झाली आहे. आता मोठ्या फटक्यांपासून रोखायला सुरुवात झाली आहे. पण हे 2 खेळाडू आहेत मैदानामध्ये, हे 2 तगडे खेळाडू आहेत.
गणपती वरस वज्रम क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करणारे खेळाडू आहे ते. पेस्के जॉगिंग क्रिकेट संघाला मी म्हणेन कुठेतरी एक दुसरा गडी पाक पाहिजे सुरुवातीला. कारण हे 2 फलंदाज राहिले तर 60-65 बघावे लागतील की काय धावपल का हे चित्र असेल. पण मात्र या उभरत्या गोलंदाजीनं कमबॅक करण्यास सुरुवात केली आहे. बॅटची फायनल कट लागली बघायला मिळाली. फटका टोलवायचा होता, गॅपमध्ये खेळायचा होता, अपलला खेळायचा होता. लॉंग ऑफ रिझनला फटका खेळायचा होता. निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. अप्पाली असा खेळाडू आहे शेवटच्या षणापर्यंत संथ गतीनं स्लॉक ओव्हरला तो आक्रमक होतोय. आज नेतृत्व करतोय आपल्या गावाचं गणपती वॉरियर्स वझरीम क्रिकेट संघाचं आणि एका गावाची वेगळी ताकद असते. एक गाव एक संघ क्रिकेट खेळत असताना. आडव्या बॅटने फटका मारण्याचा प्रयत्न होता. कमबॅक करणारी गोलंदाजी एस के चौघे क्रिकेट संघाची आपल्याला बघायला मिळाली. सुंदर गोलंदाजी प्रितेश महेशची पहिलं षटक 21 धावसंख्येचं वाटलं होतं पहिले 3 षटकात 50वी गाठतोय की काय गणपती वजरेम क्रिकेट संघ आणि त्यानंतर रोखून ठेवलं पाहिजे बरं सांघिक धावपल का बरं 34 तर म्हणले धावफलक ठीकठाक आहे अजूनही गडी पास झाला नाही म्हणजे अजूनही वर चष्मा आहे गणपती वॉरियर्स वजरेम क्रिकेट संघाचा. मोठा फटका आडव्या बॅटने बघायला मिळाला. क्षेत्ररक्षक दूर आहे. चेंडू गेलाय सरळ डिस्टर लागला सीमा रेषाबारी षटकारासाठी. या एका मोठ्या फटक्याच्या शोधात अप्पाली कलंगुटकर आणि तो मोठा फटका निघालाय. त्या गोलंदाजी मार्ग गोलंदाज सिद्धेश सज्ज झालाय. स्विजिटचा फटका देखणं चेंडू गेलाय सीमा रेषाबाहेर 6 धावांसाठी संदीप बजाव. धावपल का बरं सुचित नानसे ऑन फायर. अप्पाली कलंगुटकरचा एक मोठा फटका त्याला सुचित नानसे 3 षटकारांच्या जोरावर खेळतोय. हलक्या हाताने घेऊन काढलाय. दिशा दिली आहे चेंडूला फक्त एकेरी धावसंख्येची पावलं थांबवली गेली. अपालीनं स्ट्रायकर एंड करणं नकार आलाय. एक या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपल्याला बघायला मिळालाय. 47 धावा धावपलकावर आपण पाहतोय. 47 धावपलकावर षटक क्रमांक चौथा आहे. प्रगतीपथावर 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. एस के जॉगर क्रिकेट संघ टॉसविन झाला होता. त्यानंतर ते क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि त्यानंतर प्रथम फलंदाजी आणि प्रथम फलंदाजी मिळाली आहे. तर प्रथम फलंदाजी करत असताना धावफलक आम्ही जास्तीत जास्त जबाब तगडा धावफलक करू याचाच फायदा आम्हाला होणार. गणपती वॉरियर्स क्रिकेट संघाचे 2 तगडे खेळाडू ओपनिंगला बघायला मिळाले. आडव्या बॅटनं अपालीचा सुंदर फटका. क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन त्या ठिकाणी तैनात आहे आणि जो अपालीने सुरुवातच दणक्यात केली होती तो झेलबादच्या स्वरूपात पहिला गडी पास होतोय गणपती वॉरियर्स ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा. अप्पाली कलंगुटकर आप्पा माघारी परततोय.
आमच्या मैदानाच्या दिशेनं जे यायला वाट आहे, त्या वाटेवर त्या ठिकाणी गाडी कोणीतरी पार्क केली आहे. तिथे एक थोडंसं या ठिकाणी घराचं काम चालू आहे आणि घराचं काम चालू असल्यामुळे एक सूचना आहे, जी कोणाची त्या ठिकाणी गाडी असेल, ती या ठिकाणी बाजूला करायची आहे. कारण थोडासा अडथळा होतोय. दगड वगैरे गाडीवर पडेल तर या ठिकाणी मंडळी जबाबदार राहणार नाही, याची नोंद घ्यायची आहे. टाटा एरियर ही गाडी त्या ठिकाणी आहे. 48 धावा धावफलकावर. यतीश बघायला मिळाला फलंदाज. नो स्ट्रायकर एंडला यतीश, स्ट्राईकला सुजित नानसे आपण पाहतोय. आज सुजित नानसेला सुंदर फलंदाजी केली. आपण त्याला साथ दिली. एकेरी दुहेरी धावसंख्या देऊन त्यानंतर मोठे फटके आपल्याला बघायला मिळाले. एस के जॉगिंग काटका क्रिकेट संघानं आता कमबॅक करेल का? कारण धावा तर बनल्या आहेत, 48 बनल्या आहेत. खोलवर टप्प्यावर चेंडू, पायावरील चेंडू हलक्या हाताने घेऊन काढलाय. एकेरी धावसंख्येनं स्ट्राईक रोटेटकडनं धन्यता मानेल सुचित. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 49 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 49 धावा धावफलकावर षटक क्रमांक 14 हे स्लॉक ओव्हरला चालू आहे. सुंदर गोलंदाजी आता सिद्धेशची पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका, त्यानंतर एक धाव, त्यानंतर गडीबाद, त्यानंतर एक धाव, त्यानंतर एक धाव, असा त्याचा लेखाचोखा आपल्याला बघायला मिळाला. आतापर्यंत 9 धावा खर्च करत एक गडी बाद करतोय. 5 चेंडूंवर हा लेखाचोखा आपण पाहतोय. आडव्या बॅटनं फटका बघायला मिळतोय. जमिनीला रंगत जरा डीप स्क्वेअरकडनं वेगानं क्षेत्ररक्षकाला एकेरी धावसंख्येची पावलं जोखमीच्या धावसंख्येकडे वळली आहेत आणि जोखमीची धावसंख्या ही सहजासहजी पूर्ण करत 2 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर गणपती वॉरियर्स वज्रेम क्रिकेट संघ 50 धावा पूर्ण करत 51 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. अंपायरांसाठी आहे, मुन्ना दाभोलकर यांसाठी आहेत सुंदर पंचगिरी आणि त्यासाठी त्यांनी स्पेशल रेकॉर्डिंग आणले या पंचांसाठी. त्यांच्या आवाजात त्यांचं स्वागत तर केले. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 24 चेंडूंचा खेळ समाप्त. 51 धावा धावफलकावर. स्लॉक ओव्हरला प्रदीप सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर. रोटेटकडनं तो सुरुवात करेल. प्रदीप शेवटच्या षटकात कितपर्यंत मजल मारतोय, जो 60वी 65वी आखण्याचा जो मानस आखला होता धावफलकावर, तो पूर्ण करेल का गणपती वॉरियर्स वज्रेम क्रिकेट संघ? डाव्या हाताचा सुचित नानसे सज्ज झालाय. पहिला चेंडू या ठिकाणी खोलवर टप्प्याचा ऑफ साईडचा चेंडू ऑन साईडला शफल झाल्यानंतर फटका टुलबाबा डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेगला इरादे होते. चेंडू पासून चेंडू थोडासा दूर ठेवला, टप्पा पडला, चेंडू थोडासा खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी आपल्याला बघायला मिळाला आहे आणि निर्धाव चेंडूनं सुरुवात तर केली आहे प्रदीपनं. स्लॉक ओव्हरला रोखून ठेवायचं आहे. खोलवर टप्प्यात चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न होतो. सुंदर गोलंदाजी एस के जॉगिंगची आपल्याला बघायला कमबॅक करणारी गोलंदाजी आपण पाहतोय. एक मात्र गोलंदाजानं धावसंख्या सुरुवातीला मोठी खर्च केली आणि त्यानंतर मात्र सुंदर गोलंदाजी कमबॅक करणारे एस के जॉगिंग कांका क्रिकेट संघ आपल्याला प्रयत्न कारण प्रतिस्पर्धी संघाला माहिती आहे कांका क्रिकेट संघाकडे पण तगडी फलंदाजी आहे, ते पण तगडे फटकेबाजी खेळणारे खेळाडू आहेत. क्लीन बोल्ड बॅटला बॉल लागलाय आणि त्यानंतर स्टँडवर आतली कड लागली आणि माघारी परतलाय तो. सुंदर 30 धावांची बहारदार केळी त्याने आपल्या संघाने केली. 14 धावांची अप्पालीची केळी. पण कौतुक करावं लागेल ते प्रदीपचं.
ऋतुराज गेलाय मैदानावर. ऋतुराज हा राज सारखा चमकेल का? राजासारखी खेळी करेल काही चित्र असेल. उर्वरितचे 3 चेंडू आहेत. आडव्या बॅटनं ऋतुराजनं राज करणारा फटका टोलवला आपल्या संघासाठी. गणपती वॉरियर्स वज्रम क्रिकेट संघासाठी एकेरी धावसंख्येची पावलं. थ्रो कुठे आहे? तिसरी धाव येईल की काय? पण या छोट्या चणीच्या क्षेत्ररक्षकानं चेंडू अडवलाय. यष्टीरक्षक आक्रमक असेल एस के जॉगिंग क्रिकेट संघाचा. आपण त्याला बॅकअप केलं, त्याला प्रोत्साहित केलं. यष्टीरक्षकांचा तो अनुभवी यष्टीरक्षक आहे आणि त्यांना या ठिकाणी प्रोत्साहन या उभरते सिताराला दिलंय. सोडून दिलेला चेंडू आपल्याला बघायला मिळालाय. व्हाईट बॉल असेल, लिस्टिकच्या बाहेरचा चेंडू आपण पाहतोय. व्हाईट बॉल सांघिक धावपंक्ती धावपलकावर आपण पाहतोय. 54 धावा धावपलकावर. मोठा फटका आपण पाहतोय. ऋतुराजनं राज केलंय. जयेश्वरमनं सांगितलं होतं या बॉलला 60 होतील, 54 झालेत तर, आणि ते फाकी सत्यात उतरलंय. पलक तगडा बनवायचा आहे आणि तो तगडा धावपलक आपण पाहतोय. 60 तर बनले. ऋतुराजनं राज केलंय. पुन्हा एकदा मोठा फटका. फटका फसलाय की काय? क्षेत्ररक्षक दोन येत आहेत. तू घेऊ की मी घेऊ या प्रयत्नात सुटलेला झेल. दुहेरी धावसंख्येची लहर. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धावची ऋतुराज होईल पण दोन बनतील. 63 पाहिजे आता मात्र. 30 बॉलला 63 करायचे आहेत एस के जॉगिंग क्रिकेट संघाला. म्हणजे सुरुवातीपासूनच फलंदाजी एस के जॉगिंग कनका क्रिकेट संघाला दन करावी लागेल. पण जय समोर फिरकीचा जादूगार आहे. अप्पा गुटकर आहे. त्याची फिरकी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळेल. बांदेश्वर शिवलिम वर्सेस ध्रुव पारसे दोन्ही संघ कर्णधार नाणेफेकीसाठी या. बांदेश्वर शिवलिम ध्रुव पारसे बोथ टीम कॅप्टन प्लीज कम फॉरवर्ड फॉर टॉस. गणपती वॉरियर्स संघ विनंती आहे आपल्या क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि दुसऱ्या बाजूने एस के जॉगिंग संघ आपल्याला विनंती की आपली सलामीची जोडी कृपया मैदानामध्ये पाठवा आणि दोन्ही संघांना विनंती आहे की आपले अतिरिक्त खेळाडू कृपया समालोचन कक्षामध्ये पाठवा. रापोज बॉयज मांद्रेम ऑर्गनायझर रापोज ट्रॉफी 2025 2025 क्रिकेटचा रणसंग्राम क्रिकेटचं तुंबळ युद्ध आपण पाहतोय. आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसामध्ये समालोचन कक्षातून मी जयेश परबा, आमचे साथी समालोचक योगेश परबा, आमच्या समवेत आमच्या गुणलेखिका त्रिवेणी सावंत, युट्यूब लाईव्हची आमची संपूर्ण टीम आणि आमचे तिन्ही ऑफिशियल्स पंच या सर्वांचा पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण पाहतोय. एका बाजूला पाहायला मिळतोय गणपती वॉरियर्स वजरीम संघ, ज्या संघाने प्रथमतः या मैदानामध्ये फलंदाजी केली आहे
62 धावा जमवल्या, 63 धावांचं आव्हान आणि हे 63 धावांचं आव्हान पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून मात्र काणका संघाची सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने आगेकूच करताना आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेदरम्यान हरीश निर्लीकर यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. विनंती आहे की आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हा. रापोच बॉईज संघाचे आधारस्तंभ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांचं या ठिकाणी आज शुभ आगमन होत आहे. यानंतर सामना बांदेश्वर शिवलिम वर्सेस ध्रुव पारसे. दोन्ही संघ कर्णधार नाणेफेकीसाठी या. तो शुक्रिया, फिर से एक बार ले चलते मैदान के भीतर, स्ट्राइकिंग एंड के ऊपर. पहली गेंद और इस पहली गेंद को निश्चित रूप से अंजाम दिया है. लॉन्ग लेग रीजन में गेंद को भेजा है 4 रन के लिए. बल्लेबाजी के मोर्चे पर दिखाई दे रहे बल्लेबाज साइश, और साइश ने इस पहली गेंद को भेज दिया है लॉन्ग लेग रीजन में 4 रनों के लिए. पहला ओवर पावर प्ले का ओवर. गेंदबाजी के मोर्चे के ऊपर गेंदबाज आकाश दिखाई दे रहे हैं और इस आकाश है, आगाज तो काफी अच्छा क्या है, अंजाम कैसा रहेगा आने वाला वक्त, आने वाला समय बताएगा. प्रारंभिक जोड़ी मैदान के भीतर, एक तरफ साइश और दूसरी तरफ रोशन. बड़े टोटल का पीछा करना है तो निश्चित रूप से बड़े प्रयास करने पड़ेंगे. फिर से एक बार वही करना चाहते थे, सफल हुए थे, खुद के लिए जगह बनाई थी और गेंद को भेजना चाहते थे लॉन्ग लेग में, फाइन लेग में, लेकिन बल्ले और गेंद का कोई संपर्क होता नहीं हुआ. बिंदी गेंद निकली और बिंदी गेंद के साथ 2 गेंदों की हो चुकी है समाप्ति. रन संख्या की बात की जाए तो 4 रन स्कोर कार्ड के ऊपर. इस ओवर के अगले गेंद सामने की तरफ उठाकर खेला है, देखा था खिलाड़ी 38 सर्कल के दायरे में थे और उसी का फायदा उठाया, दायरे के बाहर खेल दिया और गेंद निकली सीमा रेखा पार रापोजा चौके के लिए. लगा भाई संदीप डीजे. गेंद है, इस बार सफल हुए, खुद के लिए जगह बनाई. डीप स्क्वायर लेग रीजन में गेंद निकली, वन बाउंस ओवर द रो, बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए. का है समाप्त पहले ओवर का खेल है प्रगति पर और पहले 5 बॉल में 13 रन आ चुके हैं. इस वक्त रोशन रहेंगे नए बल्लेबाज स्ट्राइकिंग एंड के ऊपर. गेंदबाजी के मोर्चे के ऊपर इस ओवर की आखिरी गेंद लेके गेंदबाज इस ओवर की आखिरी गेंद थोड़ी सी फुल टॉस गेंद थी, लोअर फुल टॉस गेंद थी, सामने की तरफ खेल दिया है. पहले प्रयास में निश्चित रूप से खिलाड़ी फंबल हुए और जब तक दूसरे खिलाड़ी आते इस गेंद को गैदर करते तब तक निश्चित रूप से 2 रन निकले. 2 रन के साथ पहली ओवर की हो चुकी है समाप्ति. रन संख्या की बात की जाए तो 15 रन बगैर किसी नुकसान से. यानंतर सामना होतोय बांदेश्वर शिवलिम वर्सेस ध्रुव पारसे. दोन्ही संघ कर्णधार नाणेफेकीसाठी या. बांदेश्वर शिवलिम संघ आपला कर्णधार या ठिकाणी पाठवा. ध्रुव संघाचा कर्णधार उपस्थित होतोय. 15 रन के ऊपर रन संख्या पहुंची है पहले ओवर में. निश्चित रूप से पावर प्ले के ओवर में
बल्लेबाजों ने अपने हाथ खोले हैं क्योंकि पता है 60 के ऊपर का टारगेट है, 63 रन बनाने हैं तो निश्चित रूप से पहले बॉल से ही प्रयास करना पड़ेगा। मांदेश्वर शिवोलीम, फायनल कॉल फॉर यू. शेवटचा कॉल असेल. मांदेश्वर शिवोलीम संघ कर्णधार आपण नाणेफेकीसाठी या. तो दूसरे ओवर को होता हुआ प्रारंभ. गेंदबाजी के मोर्चे के ऊपर गेंदबाज अपाली दिखाई देंगे. लेग बैक के रूप में एक रन निकला है जरूर. अपने बल्ले से कार्य किया है अपाली ने. अब वक्त है गेंद से कार्य करने का, क्योंकि भली बात ही जानते हैं बैटिंग हो, बॉलिंग हो या फिर फील्डिंग हो, तीन ही क्षेत्रों में यह खिलाड़ी दमखम रखता है. हरपन वाला खिलाड़ी दिखाई दे रहा है. गेंदबाजी के मोर्चे के ऊपर अपाली पहली गेंद लेग बैक के रूप में एक रन निकला है जरूर. एक रन के साथ रन संख्या 16 रन स्कोर कार्ड के ऊपर. इस ओवर के अगले गेंद आड़े बल्ले के साथ खेलना चाहते थे. गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं. गेंद जाकर रुके विकेट कीपर के दस्तानों में बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से. दो गेंदों की हो चुकी है समाप्ति. रन संख्या थम चुकी है 16 रन के ऊपर. पहले ओवर में निश्चित रूप से रन आए हैं, लेकिन इस ओवर में निश्चित रूप से रोक लगाने का कोशिश. बल्ले और गेंद का संपर्क हुआ है, लेकिन ठीक ठाक संपर्क नहीं हो रहा है. फिर से एक बार बिंदी गेंद निकली. तीन गेंदों की हो चुकी है समाप्ति. रन संख्या थम चुकी है 16 रन के ऊपर. जैसे जैसे बिंदी गेंद निकलेगी निश्चित रूप से प्रेशर मैदान में क्रिएट करेगी. एक रन के साथ रन संख्या आगे बढ़ चुके हैं 17 रन स्कोर कार्ड के ऊपर. चार गेंदों की हो चुकी है समाप्ति. बेहतरीन गेंदबाजी गेंदबाज अपाली के द्वारा. इस बार जड़ों में डाली थी गेंद. टैप करना चाहते थे. लेग बाय का इशारा आता हुआ. लेग बाय के साथ एक रन निकला है जरूर. एक रन के साथ रन संख्या आगे पहुंचे 18 रन. 18 लॉट्स ऑफ जीरो विकेट. इस ओवर के आखिरी गेंद सामने की तरफ निकले आड़े बल्ले के साथ डीप वाइडिश लॉन्ग ऑन रीजन में गेंद निकले है. पहला रन काफी तेजी के साथ पूरा किया. एक ही रन के ऊपर संतुष्ट होना पड़ेगा. एक रन के साथ दो ओवर की हो चुकी है समाप्ति. रन संख्या की बात की जाए तो रन संख्या पहुंची है 19 रन बगैर किसी नुकसान से. सुचित नाम के गेंदबाज गेंदबाजी के मोर्चे के ऊपर और अपने पहली गेंद के ऊपर पहला विकेट अर्जित किया है अपने नाम.
बल्लेबाज रोशन को चलता किया पवेलियन की दिशा में, बड़ा शॉट खेलने का प्रयास, एक बेहतरीन कैच देखने को मिला और इसी के साथ पहले विकेट का हो चुका है पतन। रन संख्या थम चुके हैं 19 रन। नए बल्लेबाज मैदान के भीतर महेश दिखाई देंगे। 19 रन के ऊपर पहले विकेट का हो चुका है पतन। गेंदबाजी के मोर्चे के ऊपर गेंदबाज सुचित, और सुचित ने अपना पहला विकेट अर्जित किया है, अपने टीम के लिए भी पहला विकेट अर्जित किया है जरूर। इस ओवर की अगली गेंद स्विचिट करना चाहते थे, इस बार गेंद हवा में, खिलाड़ी गेंद के नीचे और दूसरे विकेट का होता हुआ पतन। बल्लेबाज महेश को लौटना पड़ेगा मैदान के बाहर। बड़े शॉट के लिए प्रयास किया है, गेंद हवा में है, खिलाड़ी गेंद के नीचे। पहले डब्बे के बाद इस गेंद को गैदर किया, एक रन के ऊपर संतुष्ट रहना पड़ेगा। एक रन के साथ रन संख्या आगे बढ़ गई 20 रन। स्कोर कार्ड के ऊपर 3 गेंदों की हो चुकी है समाप्ति। वापसी की है गेंदबाज ने, निश्चित रूप से पहले ओवर में 16 रन निकले थे, उसके बाद क्या बेहतरीन गेंदबाजी गेंदबाज अपाली द्वारा, और उसके बाद सुचित के भी वैसे ही गेंदबाजी देखने को मिल रही है। बल्लेबाज को अब बांध कर रखा है। पहले ओवर में निश्चित रूप से आगाज तो बढ़िया किया था बल्लेबाज साइश ने, लेकिन अंजाम देना पड़ेगा, वही साइज दिखाई देंगे स्ट्राइकिंग एंड के ऊपर। खेलना चाहते थे, बल्ले का अंदरूनी किनारा लेके गेंद निकली, बिद्दी गेंद के हो चुके हैं समाप्ति। 4 गेंदों का खेल हो चुका है समाप्त, रन संख्या थम चुके हैं 20 रन स्कोर कार्ड के ऊपर। इस ओवर के अगली गेंद, ये बेहतरीन गेंद है, वाइड लेन और करना चा, करना चाहते थे और उसी प्रयास में कामयाब रहे गेंदबाज। बल्लेबाज को यहाँ पर चकमा दिया गेंद ने, तो बिंदी गेंद के हो चुके हैं समाप्ति। रन संख्या थम चुके हैं 20 रन स्कोर कार्ड के ऊपर। इस ओवर के आखिरी गेंद लेके गेंदबाज सुचित। इस बार सफल हुए बल्लेबाज, गेंद को भेजा है लॉन्ग लेग रीजन में। पहला रन तो काफी तेजी के साथ निकला है, दूसरे के पलटे हैं जरूर, लेकिन एक ही रन के ऊपर संतुष्ट होना पड़ेगा। एक रन के साथ इस ओवर की हो चुकी है समाप्ति। 3 ओवर का खेल समाप्त हो जाने के बाद रन संख्या पहुंचे है 2 विकेट के नुकसान के ऊपर 21 रन।
तो गेंदबाजी के मोर्चे के ऊपर गेंदबाज ऋतुराज। इस ओवर की पहली गेंद बेहतरीन गेंद, तेज तर्रार निकली। बाइक के रूप में एक रन निकला है जरूर, और एक रन के साथ रन संख्या आगे बढ़ चुकी है 22 रन स्कोर कार्ड के ऊपर। चौथे ओवर का खेल है प्रगति पर। अपने नीचे गुड्डे का पहला ओवर और टीम के ओर से चौथा ओवर लेके ऋतुराज नाम के गेंदबाज गेंदबाजी के मोर्चे के ऊपर स्ट्राइकिंग एंड पर रहेंगे सिद्धेश। इस बार सीधे बल्ले से खेलना चाहते थे, गेंद गई है सीमा रेखा पार 6 रनों के लिए। बेहतरीन शॉट है, काफी देर के बाद एक बड़ा शॉट देखने को मिला बल्लेबाज सिद्धेश के बल्ले से, और 6 रन के साथ रन संख्या आगे बढ़ चुके हैं 28 रन। इस बार बेहतरीन शॉट है, उतनी ही बढ़िया फील्डिंग देखने को मिली। थोड़ी सी चैलेंजिंग आउटफील्ड थी, गेंद ने काटा बदला था, लेकिन तारीफ करनी पड़ेगी खिलाड़ी की। अपने बॉडी को ट्विस्ट किया और आसानी के साथ गेंद को कैरी करते हुए अपनी टीम के लिए 2 रन जरूर बचाए हैं, और 2 रन के साथ रन संख्या आगे बढ़ चुके हैं 30 रन। दिशा से भटके है जरूर, अंपायर का इशारा आता हुआ नो बॉल का। फ्री हिट का मौका रहेगा निश्चित रूप से बल्लेबाज को। यहाँ पर निश्चित रूप से प्रयास करना पड़ेगा, बड़े शॉट के लिए प्रयास करना पड़ेगा बल्लेबाज को। फ्री हिट का मौका, बड़े शॉट के लिए प्रयास तो जरूर किया है, खिलाड़ी गेंद के नीचे आउट नहीं रहेंगे। आसानी के साथ एक रन पूरा किया, एक रन के साथ 32 रन स्कोर कार्ड के ऊपर। ये बढ़िया शॉट है, लेकिन सीधा जाकर खिलाड़ी के झोली में। और एक विकेट का होता हुआ पतन, जो बल्लेबाज साइश फॉर्म में दिखाई दे रहे थे, वो बल्लेबाज साइश को लौटना पड़ेगा खेमे में, अपने नीचे कोटे में। और गर्मा गर्मी के मौसम में ये गर्म मैच चल रहा है। इस बार बेहतरीन गेंद ऋतुराज की दिखाई दी, टप्पा पिटने के बाद थोड़ी सी उछाल लिया गेंद ने, विकेट कीपर के दस्तनों में जाकर गेंद रुकी बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। तो 4 ओवर की हो चुकी है समाप्ति। रन संख्या की बात की जाए तो 32 रन स्कोर कार्ड के ऊपर। पहले ओवर का खेल हो चुका है समाप्त, तब 15 रन थे, दूसरे ओवर के बाद 19, तीसरे ओवर के बाद 21, और चौथे ओवर का खेल समाप्त हो जाने के बाद 32 रन स्कोर कार्ड के ऊपर दिखाई दे रहे हैं। अभी भी 6 गेंदों का खेल है बाकी, और बचे हुए 6 गेंद रहेंगे 31 रन की।
6 गेंदे 31 रन की है जरूरत। इस ओवर की पहली गेंद और पहली गेंद के ऊपर बड़ा शॉट के लिए प्रयास। बेहतरीन कैच आकाश के द्वारा देखने को मिला और इसके साथ और एक विकेट का होता हुआ पतन। बल्लेबाज सिद्धेश को लौटना पड़ेगा मैदान के बाहर। बॉलर नेम ओके। बची हुई 5 गेंदे और 5 गेंदों में 31 रन की जरूरत। रोहित नाम के बल्लेबाज, रोहित नाम के गेंदबाज और नए बल्लेबाज मैदान के भीतर। प्रीतेश बड़े शॉट के लिए प्रयास किया है, गेंद हवा में, खिलाड़ी गेंद के नीचे और एक आसान कैच अपाली द्वारा देखने को मिला। बल्लेबाज प्रीतेश को लौटना पड़ेगा मैदान के बाहर पवेलियन की दिशा में। नए बल्लेबाज मैदान के भीतर। प्रदीप स्ट्राइकिंग एंड के ऊपर ऑन हैट्रिक रहेगी गेंदबाज रोहित। सुबह के सत्र में हमने देखा था एक हैट्रिक जरूर बनी है। इस मैच में हैट्रिक का मौका। इस बार अंपायर का इशारा आता हुआ वाइड गेंद का, वाइड गेंद के साथ 1 रन का मुनाफा, 1 रन के साथ रन संख्या आगे निकली 33 रन स्कोर कार्ड के ऊपर। डबल 3 फिर से एक बार हैट्रिक का मौका रहेगा। वाइड गेंद निकली है जरूर। गेंदबाज रोहित के लिए इस बार निश्चित रूप से बड़ा शॉट, शॉर्ट टर्म पुल किया है और शॉर्ट टर्म पुल निश्चित रूप से सक्सेसफुल। मैदान के भीतर 1 बाउंस, गेंद निकली बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए और 4 रन के साथ रन संख्या 37। अभी भी 3 गेंदों का खेल शेष है। ये बढ़िया गेंद थी, बैट का चुम्मा लिया गेंद ने और सीधे जाकर रुके विकेट कीपर के दस्तानों में और एक विकेट का होता हुआ पतन। तो रोहित को मिलती हुई तीसरी सफलता इस ओवर में। 4 गेंदों के हो चुके हैं समाप्ति। रन संख्या की बात की जाए तो रन संख्या थम चुके हैं 37 रन के ऊपर। तो दूसरी तरफ देखा जाए तो मैच इस ओवर की अगली गेंद लोअर फुल टॉस गेंद थी और इस लोअर फुल टॉस गेंद को भेजा है डीप स्क्वायर लेग रीजन में। प्रोटेक्शन है और जब तक खिलाड़ी आएंगे गेंद को गैदर करते, थ्रो करते, तब तक 1 रन निकला है। 1 रन के साथ रन संख्या आगे बढ़ चुकी है 38 रन स्कोर कार्ड के ऊपर। इस ओवर के आखिरी गेंद, इस आखिरी गेंद के साथ ये मुकाबला हो जाएगा खत्म और इस मुकाबले के साथ गणपति वॉरियर्स वज्रीम टीम अगले दौर में पहुंचने वाली टीम। तो दूसरी तरफ देखा जाए तो इस ओवर के आखिरी गेंद लेके
फुल टॉस गेंद थी, अंपायर के दोनों हाथ दिखाई दे रहे हैं, वाइड गेंद और वाइड के साथ 39 रन। काफी बेहतरीन अंपायरिंग देखने को मिल रही है मुन्ना दाबुलकर के द्वारा। सफल हुए बल्लेबाज खेलना चाहते थे और इसके बाद साथ ये मैच समाप्त होता हुआ। काफी बेहतरीन अंपायर है मुन्ना दाबोलकर, उनके साथ अंपायरिंग करते हुए और हमारे दो अंपायर भी दिखाई दे रहे हैं, बेहतरीन अंपायरिंग। और उसी के साथ डीजे के या स्पर्धेदरम्यान सन्मान्य अनिश निर्लीकर, या स्पर्धेदरम्यान सन्मान्य हरीश निर्लीकर यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे आणि त्यांचं मंडळाच्या वतीने स्वागत केलं जात आहे। सन्मान्य हरीश